धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। या हल्ल्याचा तपास करून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांसह सरपंचांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। या प्रकरणामध्ये तुळजापूर पोलिसांनी योग्य तपास न केल्याचा आरोप सरपंच निकम यांनी केलाय। तर संरक्षण आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। बीट अंमलदार साहेबाला फोन केला। बीट अंमलदार साहेब म्हणले तुम्ही आणि ती पवन चक्कीवाले शेतकरी तुमच्या तुम्ही गोंधळ घाला। यानंतर भैयाला फोन केला, 15 मिनिटात भैया आले। म्हणजे प्रशासनापेक्षा फास्ट यंत्रणा भैयाची। स्वतः भैया तिथे उतरून त्यांच्याशी भांडण करून त्यांना अरेतुरीची भाषा त्यांची चालू झाली भैयांबरोबर, त्यांना हाकलून दिलं। जर प्रशासनापेक्षा मग आमचा भैयावर जास्त विश्वास ना, त्याच्यामुळं भैयाला पण संरक्षण पाहिजे, मला पण संरक्षण पाहिजे। आमचे ठोंबरे साहेब आमच्या गावचे शेजारचेच आहेत, त्यांना पण संरक्षण पाहिजे। तर पाहिजेच भैयाला, मला, ठोंबरे साहेबांना। जर आम्हाला जर गुरुजाला काय कमी जास्त झालं तर सर्वस्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील। फडणवीस साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आम्हाला सगळ्यांना लेकर बाळ आहेत। आज मी एकटा सरपंच आहे, सामान्य जनतेसाठी जरी झालं असतं तर कुणीही आलं नसतं हो। एक सरपंच आहे, सरपंचच का हल्ला होतो। हल्ला झाल्यानंतर मी इथं आलो, पोलीस इथं आले, पी आय बालराव साहेबांना फोन केला मी, त्यांनी गाडी पाठवून दिली। आम्ही आलो इथं, डीएसपी साहेब आले, त्यांना आरोपी सारखं गाडीत बसवलं आणि नेलं। पहाटेच्या 8 वाजता आम्ही रात्रभर हुडकत होतो। 8 वाजता त्यांना सोडलं, दाब दाखवून त्यांच्याकडे फिर्याद लिहून घेतली, व्हिडिओ रेकॉर्ड केला। आणि साहेब बारूळच्या घटनेमध्ये सचिन ठोंबरे माझ्यासोबत आहे, दिवसभर बसून ठेवलं, गोड बोलून खोटं बोलून उपोषण आंदोलन सोडलं। आमचं एकच विनंती, आमचा पोलीस प्रशासनावर व नागरिकांचा विश्वास उडालाय। ह्याच्या अगोदर पवन चक्की होत्या, कामं चालू होते, ह्याच्या अगोदर एसपी साहेब अतुल कुलकर्णी साहेब होते, चांगलं चालू होतं। मग अधिकारी बदलले की ह्या गोष्टी बदलल्या, ह्याचा सगळ्यांनी विचार करावा। आणि ह्या